महाराष्ट्रामध्ये महायुतीच पुढे राहील। अनेक लोकांना आश्चर्याचे धक्के बसतील। मुंबईतल्या 6च्या 6 जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील। ठाणे कल्याण ह्या देखील महायुतीच्या निवडून येतील आणि 400 पारमध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल। पुण्यामधल्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जाते। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का असा विरोधकांनी आरोप केलेला पाहिजे, काय उत्तर असेल? विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढे झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले, सीपी ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली। मी देखील एक मिनिट, धंगेकर काही म्हणतो, उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही। ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय, तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील। हा, धंगेकरांचं काय झालं? धंगेकरांनी म्हटलं की एफआरआय खोटा, फडणवीस खोटं बोलले, प्रत्यक्ष कॉपी वेगळी आणि धंगेकर कोण आहेत? धंगेकर आहेत कोण? काँग्रेसचे आमदार आहेत। धंगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही। ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहे, अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता, तो बार काल सील केलेला की आज सील केलाय मला माहित नाही, राज्य उत्पादन काल सील केलेला आहे। 48,000 रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाही तर ती गाडी 17 वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण, अगरवाल ना, त्याला देखील अटक केलेली आहे। पुण्याच्या पार्श्वभूमीवर अशा राज्यात जिल्ह्यामध्ये सुद्धा असे खबरदारी घेण्यास आपण करणार की आव्हान? आपण पब कुठे आहे? काजी साहेब, मी एक तुम्हाला विनंती करतो, गजानन कीर्तीकरांनी सांगितलं की अमोल पॅटीवर निवडून आले तर मला आनंद होईल, त्याच्यावर नाही। पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय, वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील, पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल? पण हा विचार त्यांनी पक्ष सोडताना करायला हवा होता ना। तो त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ना, पण त्यांनी काय प्रश्न विचारला? त्यांनी काय प्रश्न विचारला? मुलगा निवडून आला तर वडिलांना आनंद होईल की नाही? गजानन कीर्तीकर साहेबांना मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो। गजानन कीर्तीकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्यांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांबरोबर आहे म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे। ते पत्र स्वतः शिंदे साहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदे साहेब घेतील। पण गजानन कीर्तीकरांना आपण पक्षात एकटे पडलो असं का वाटलं? पक्षात एकटे पडलंच नाही म्हटलं त्यांनी, असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तीकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोल बरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो म्हणून त्याच्या टर्निंग पॉइंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं, असं त्यांचं स्टेटमेंट आहे। त्यांनी दुसरीकडे म्हटलं की महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही महाराष्ट्रात। आता त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी का म्हटलं असं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।